नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे धन्यवाद। श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 14वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणाघना, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परमपावना। दीनबंधो जगद्गुरु, आपल्या कृपे निश्चित 13 अध्यायापर्यंत वर्णिले स्वामीचरित्रामृत। आपुल्या कृपे निश्चित आता पुढे वदवावे, आपुल्या कथा वदवावया बुद्धी देई स्वामी राया। चरित्र ऐकुनी श्रोतया संतोष हो बहुसाळ, कैसी करावी आपुली भक्ती हे नेने मी मंदमती। परी प्रश्न करिता श्रोती अल्पमती सांगत असे। प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी द्यावे स्वामी चरण। शुद्ध मन करुनी प्रातकर्मे आटपुनी, मग बसावे आसनी। भक्ती धरुनी स्वामी चरणी, पूजन करावे युधियुक्त। एकाग्र करुनी मन, घालावे शुद्धोदक स्नान। सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी। धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध, अर्पावे नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या। षोडोपचारे पूजन करावे सद्भावे करून, धूप दीप आरती अर्पून नमस्कार करावा। जोडून या दोन्ही कर उभे राहावे समोर, मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र। नाममंत्र श्रेष्ठ पै, आजानुभाऊ सुहास्य वदन। काशाय वस्त्र परिधान, भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजिरी। मग करावी प्रार्थना, जय जयाजी अगहराना, परात्परा कैवल्य सदना। ब्रह्मानंदा यतिवर्या, जय जयाजी पुराण पुरुषा। लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांड दिशा। वेदवंद्या जगद्गुरु, सुखधाम निवासिया। सर्व साक्षी करुणालया, भक्तजन तारया। अनंत रूपे नटलासी, तू अग्नी तू पवन, तू आकाश तू जीवन। तूची वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तूच पै। तू विष्णू आणि शंकर, तू विधाता तू इंद्र। अष्टदिक्पालादी समग्र, तूच रूपे नटलासी। करता आणि करविता, तूच हवी आणि होता। दाता आणि देवविता, तूच समर्था निश्चये। जंगम आणि स्थिर, तूच व्यापिले समग्र। तुझ लागी अधिमध्याग्र, कोठे नसे पाहता। असुनिया निर्गुण, रूपे नटलासी सगुण। ज्ञाता आणि ज्ञान, तूच एक विश्वेशा। वेदांचाही तर्क साचरे, शास्त्रातेही नावरे। विष्णू शंकर एकसरे, कुंठित झाले सर्वही। मी केवळ अल्पमती, करू केवी आपुली स्तुती। सहस्रमुखही निश्चिती, सीनला ख्याती वर्णिता। दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था। कृपा कटाक्षे दीननाथा, दासाकडे पाहावे। आता इतुकी प्रार्थना, आणावी जी आपुल्या मना। कृपा समुद्री यामिना, आश्रय देईजे सदैव। पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसून। इहलोकी सौख्य देऊन, परलोक साधन करावे। दुस्तर हा भवसागर, याचे पावया पैल तीर। त्वन्नाम तरणी साचार, प्राप्त हो मजला ते। आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना। भ्रांती भुली नाना, न बांधोत तुझ्या कृपे। किती वर्णी आपुले गुण, द्यावे मज सुख साधन। अज्ञान तिमिर निरसून, ज्ञानार्क हृदयी प्रगटो पै। शांती मनी सदा वसो, वृथाभिमान नसो। सदा समाधान वसो, तुझ्या कृपेने अंतरी। भव दुःख हे निरसो, तुझ्या भजनी चित्त वसो। वृथा विषयांची नसो, वासना या मनाते। सदा साधू समागम, तुझे भजन उत्तम। तेने हो हा सुगम, दुर्गम जो भवपंथ। व्यवहारी वर्तता, न पडो भ्रांती चित्ता। अंगी न यावी असत्यता, सत्य विजयी सर्वदा। अप्तवर्गाची पोषण, न्यायी मार्गवलंबन। इतुके द्यावे वरदान, कृपा करुणी समर्था। असोनीस या संसारात, प्राचीन तव नामामृत। प्रपंच आणि परमार्थ, तेने सुगम मज लागी। ऐशी प्रार्थना करीत, आनंद होय समर्था। संतोषोनी तत्वता, वरप्रसाद देतील। गुरुवारी उपोषण, विधियुक्त करावे स्वामी पूजन। प्रदोष समय होता जाण, उपोषण सोडावे। तेने वाढील बुद्धी, सत्य सत्य हे त्रिशुद्धी। अनुभवाची प्रसिद्धी, करिता ती स्वामी भक्त। श्री स्वामी समर्थ, ऐसा षडाक्षरी मंत्र। प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे। ब्राह्मण क्षत्रियांतिका लागोनी, मुख्य जप हा चहुवर्णी। स्त्रियांनीही निशिदिनी जप याचा करावा। प्रसंगी मानस पूजा करिता, तेही प्रिय होय समर्था। स्वामी चरित्र वाचिता ऐकता, सकल दोष जातील। कैसी करावी स्वामी भक्ती, हे नेने मी मंदमती। परी असता शुद्ध चित्ती, तेची भक्ती श्रेष्ठ पै।
आम्ही आहो स्वामी भक्त, मिरवू नये लोकात, जयाशी भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती तयाची, दंबे षोडोपचारे पूजिता, परिप्रिय नव्हेची समर्था, भावे पत्र पुष्प अर्पिता, समाधान स्वामी ते. जय जयाजी आनंद कंदा, जय जयाजी करुणा समुद्रा, विष्णू शंकराची या छंदा, कृपा करुणी पुरवावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, सदा ऐकोत भाविक भक्त, चतुर्दश अध्याय गोढा. श्रेयस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15. श्री गणेशाय नमः. न लगे करणे तीर्थाटन, हठयोगाधिक साधन, योगाभ्यास शास्त्रज्ञान, मोक्ष साधन कारणे, अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता, पाप ताप दैन्य वार्ता, तेथे काही नुरेची, वर्तत असता संसारी, स्वामीपद आठवी अंतरी, तया ते भवसागरी, निश्चय तारिती समर्थ, सर्व कामना पुरवून, अंती दाविती सुरभवन, जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देई, मंगळ वेडे ग्रामात, राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जनसमजता, वेळा म्हणती तयांशी, आपुली व्हावी प्रख्याती, हे नसेची जयांच्या चित्ती, स्वेच्छे वर्तन करीती, काही न जाणती जनवार्ता, कोणाशी भाषण न करीती, कवनाचे गृहा न जाती, दृष्टोत्तरे जन ताडिती, तरी क्रोध नयेची, शीतोष्णाची भीती, नसेची ज्यांच्या चित्ती, सदा अरण्यात वसती, एकांत स्थळी समर्थ, सुख दुःख समान, सदा तप्त असे मन, लोकवस्ती आणि वन, दोन्ही जयासारखी, परमेश्वर रूपे यती, ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करीती स्वामी भक्ती, जन हासती तया ते, तयावेळी मंगळवेढ्यात बसाप्पा तेली राहत, दारिद्र्य पिढीला बहुत, दिनस्थिती तयाची, बसाप्पा व्यवसाय करी, पुरे न पडे माझारी, 18-20 दारिद्र्य घरी, पोटा भाकरी मिळेना, तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात, तो देखिले श्री समर्थ, दिगंबर यतिराज, कंटक शय्या करून तियेवरी केले शयन, ऐसे नवल देखून लोटांगण घालीतसे, अंतरी पटली खुन, यती ईश्वरांश पूर्ण, म्हणून सुखे शयन, कंठक शय्येवरी केले, अष्टभावे दाटुनी, माथा ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्षे करुणी, दासाकडे पहावे, स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून या स्तविता, झाला बहुत प्रकारे, सकल ब्रह्मांड नायका, कृपा घना भक्त पालका, पाप तापा निदैन्यहारका, विश्वपते जगद्गुरु, पाहुनिया प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषले येती, वरदहस्त ठेविती, तात्काळ मस्तकी तयांचे, बसाप्पाचे श्रीचरणी, मन जडले ते पासुनी, राहू लागला निशिदिनी, स्वामी सानिध्य आनंदे, तिकडे जातील समर्थ, तिकडे आपणही जात, ऐसे पाहुनी हसत, कुटील जन तयांते, वेड्याच्या नादी लागला, संसार याने सोडिला, घरदार विसरला, वेडा झाला निश्चय, मग बसाप्पाची कांता, 1980 वार्ता, करीतसे आकांता, म्हणे घर बुडाले, आधीच आम्ही निर्धन, परिमोल मजुरी करून करीत होतो उपजीवन, आता काय करावे, बसाप्पा येता गृहासी, दृष्टोत्तरे बोले त्यासी, म्हणे सोडिले संसाराशी, वेड काय लागले, परी बसाप्पाचे चित्त, स्वामी चरणी आसक्त, जनपवादान भीत, नसे चाड कोणाची, ऐसे लोटले काही दिन, काय झाले वर्तमान, ते होऊनी सावधान, चित्त देऊनी ऐकावे, एके दिवशी अरण्यात, बसाप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात, घोरतम दाटले, चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी, 2 प्रहरी होता रजनी, समर्थ उठोनी चालले, पुढे जाता समर्थ, बसाप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडती, आधीच रात्र अंधारी, वृक्ष दाटले नानापरी, मार्ग न दिसे त्या माझारी, चरणी रुतती कंठक, परी बसाप्पाची चित्ती, न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती, देहभान नसेची, तो समर्थ केले नवल, प्रगट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ, तेने तेजे अग्नी समान, पादस्पर्श सर्पे झाला, बसाप्पा भानावरी आला, अपरिमित देखिला, सर्प समूह चोहीकडे, वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत, तो दिसत सर्पमय, पाहुणी आईशी परी, भयभीत झाला अंतरी, तो तयाशी मधुरोत्तरी, समर्थ काय बोलले, भिऊ नको या समयी, जितुके पाहिजे तितुके घेई, न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले, ऐसे बोलता समर्थ,
बसाप्पा भय सोडूनी त्वरित, करी घेऊनी अंगवस्त्र, टाकीत एका सर्पावई, गुंडाळूनी सर्पा त्वरित, सत्वर उचलूनी घेत. तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट झाले, तेथून या परतले, सत्वर ग्रामामाझी आले. बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी, तेथे आपुले अंगवस्त्र, बसाप्पा सोडूनी पाहत. तव त्यात सुवर्ण दिसत, सर्प गुप्त झाला, ऐसे नवल देखुनी, चकित झाला अंतकरणी. माठा ठेवी स्वामी चरणी, प्रेमाश्रू नयनी वाहती. त्याशी बोलती यतीश्वर, घरी जावे त्या सत्वर, सुखे करावा संसार, द्वारा पुत्र पोषिजे, आनंदोनी मानसी. बसाप्पा गेला गृहासी, वर्तमान सांगता कांतेशी, तेही अंतरी सुखावे. कृपा होता समर्थांची, वार्ता नुरेची दैन्याची, याविषयी ही बसाप्पाची गोष्ट साक्ष देतसे. असो तो बसाप्पा भक्त, संसार सुख उपभोगित, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यांदरे. पाप ताप आणि दैन्य ज्यांचे दर्शन निरसून, जाये ते पद रात्रंदिन. प्रेमे विष्णू शंकर ध्याती, पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र, मन करून या स्थिर, सादर होऊन ऐकावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, सदाभाविक परिसोत, पंचमदशाध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शिररस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.